शिकागो मधला एक दिवस म्हणजे फुल रोलर कोस्टर राईड. 1000 फूट उंचीवर उभा राहून कोणीतरी मागून धक्का मारतय असा एक्सपिरियन्स घ्यायचा आणि पुढच्या क्षणी जगातल्या सर्वात मोठ्या स्टारबक्स मध्ये जाऊन इतर कुठेही न मिळणारं असं खतरनाक ड्रिंक म्हणजे कॉफी आणि मिल्कशेक हे घ्यायचं आणि जगातल्या पहिल्या आकाश पाळण्यात बसायचं आणि रात्रीचा हा सिटी व्ह्यू माइंड लिटरली ब्लो होतं. वा. आणि या ब्लॉगच्या शेवटी एक असा ट्विस्ट आहे जो कोणालाच एक्सपेक्टेड नव्हता. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि हा आहे आमच्या शिकागो ट्रिपचा डे 2. मागचा ब्लॉग अजून बघितला नसेल तर तो प्लीज बघा. लेट्स गो. आमच्या शिकागो ट्रिपचा सेकंड डे आहे आणि बाहेर खूप पाऊस पडतोय. तर आम्ही कॅबने जाणार आहोत आता. 360 शिकागो हे पहिलं ठिकाण असणार आहे आजच्या दिवसाचं. ही आहे ती बिल्डिंग शिकागो 360 जिथे आम्हाला जायचंय. आलेलो आहोत आम्ही 360 शिकागोला. Awesome. Disabled bridge. You have one more. आलो आम्ही बाहेर. भारी. काय सुंदर व्ह्यू दिसतो. वाव, खूप सुंदर व्ह्यू. ते तिथे दिसतंय नेव्ही सेंटिनेल नेव्ही पिअरचं. संध्याकाळी तिकडे जायचंय. छोट्या बोट दिसतात, खूप सुंदर. आणि असं म्हणजे ब्रिजेस पण आहे आणि हा समुद्र वाटतोय सगळा. करण्याचा एंडच दिसत नाहीये पण हा समुद्र नसून ही लेक आहे, लेक मिशिगन नावाची, जवळ शिकागो सिटी वसलेली आहे. सुंदर व्ह्यू दिसतोय. प्रत्येक साईडनी वेगवेगळा व्ह्यू आहे याला. इकडे लेक मिशिगनचा व्ह्यू आहे, ते नेव्ही पिअर आहे. थोडंसं व्हील दिसतंय ते. हा आहे तो शिकागो 360चा जॉन हँकॉक टॉवर. हा, हे टिल्ट होतं. आता इथं जाणार होतं. आता आहे शिकागो 360 एक्सपिरियन्स. हा काय प्रकार आहे बघूयात. हा आहे 360 डिग्री ऑब्झर्वेशन डेक जो जॉन हँकॉक सेंटरच्या टॉपवर आहे. वर जाताना मला वाटलेलं हे तर इझी असणार. हा जवळपास 1000 फूट उंचीवर आहे. खरा गेम सुरू होतो टिल्ट पासून. तुम्हाला ग्लास समोर उभं करतात आणि मग हळूहळू तुम्ही त्या ग्लास बरोबर पुढे टिल्ट व्हायला लागता आणि त्या मोमेंटला लिटरली वाटतं आपण खाली पडणार. आणि फनी पार्ट म्हणजे मी फुल कॉन्फिडंट होते की मला काही भीती वाटणार नाही, पण ग्लासच्या पुढे झुकल्यावर माझा चेहराच बदलला. पण गाईज ट्रस्ट मी, शिकागोला आलात आणि हे एक्सपिरियन्स नाही केलं तर खूप काही मिस कराल. भीती तर वाटते पण त्या व्ह्यू साठी आणि त्या ॲड्रेनालिन रश साठी ना टोटली वर्थ इट आहे. आणि आमचे फोटो और व्हिडिओ काही काढता नाही आले मला, कारण हे लोक अलाव करत नाहीत. सो मी इतर लोकांचे व्हिडिओ काढले तुम्हाला दाखवायला. हे आहे ते बिल्डिंग जिथं आम्ही टिल्ट झालो. हे आहे ना. खूप सुंदर पार्क आहे इथे. वेदर एकदम मस्त आहे आज. आम्ही आता चाललेलो आहोत ॲडलर प्लॅनेटोरियमला. बस आलेली आहे. आणि आता ॲडलर प्लॅनेटेरियमला आलेलो आहोत. खूप सुंदर दिसतंय हे. समोरचा व्ह्यू पण खूप छान आहे.
प्रेम तर बंद झालं कारण 3 वाजता 3 नंतर कोणाला घेत नाही येते. पण समोरचा व्ह्यू खूप सुंदर आहे, तर हा व्ह्यू एन्जॉय करूयात आम्ही. इथे ते 9:30 पर्यंत दिसते. काय गर्दी आहे बसमध्ये, मला एकदम भारतात आल्यासारखंच वाटतं. इतकं फिरल्यावर एनर्जी पूर्ण ड्रेन झाली आहे, म्हणून आता एकच उपाय, कॉफी. आणि मग आम्ही पोचलो स्टारबक्स रिझर्व रोस्टरीमध्ये. हे नॉर्मल स्टारबक्स नाही बरं का, हे लिटरली 5 मजली कॉफी वर्ल्ड आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं स्टारबक्स आहे. अशा फक्त 5 लोकेशन्स आहेत जगामध्ये, आणि त्यातलं शिकागो हे सगळ्यात मोठं आणि मोस्ट आयकॉनिक आहे. आत गेल्यावर सगळीकडे कॉफीचा वास, मस्त लाईव्ह रोस्टिंगचे मशीन्स आहेत, आणि हे जायंट कॉपर पाईप्स. फुल लक्झरी वाईब मिळते, असं वाटतं कॉफीच्या फॅक्टरीत आलोय. जे डेझर्ट सगळं करायला मिळालं, सो आम्ही ती प्रोसो घेतलंय, रास्पबेरी, आल्मंड आणि चॉकलेट. आमचे ड्रिंक्स सुद्धा आलेले आहेत. बेस्ट पार्ट म्हणजे इथे प्रत्येक फ्लोअरवर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आणि एक्सपिरियन्स मिळतो. मी ट्राय केलं हे लव्हेंडर माचा, आणि ऑनेस्टली आता हे माझं फेवरेट ड्रिंक आहे. पण जर तुम्ही शिकागोला येणार असाल ना, तर ही प्लेस मस्ट विजिट आहे. प्लीज डोंट मिस आउट. खूप मस्त मस्त आयटम्स आहेत तिकडे. हॉटेलमध्ये जाऊन थोडासा आराम करून संध्याकाळी परत बाहेर पडलोय. आता जाऊयात मॅग्निफिसंट माईलला. खूप सुंदर आहे हा मॅग्निफिसंट माईल. आता नेक्स्ट स्टॉप आहे गिरार्डेलीची चॉकलेट फॅक्टरी. सनसेट झालेला आहे आणि एका भारी स्पॉटला जायचं आता. आता आम्ही चाललेलो आहोत नेव्ही पिअरला. आम्ही बसमधनं उतरलोय आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतोय नेव्ही पिअरचा. आणि हे आहे आपलं सेंटेनियल व्हील. संध्याकाळ झाली आणि आम्ही पोचलो नेव्ही पिअरला. गाईज, हे शिकागो मधलं वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक लेक फ्रंट स्पॉट्स आहे. इथे शॉपिंग, फूड, राईड सगळं आहे, पण इथलं मेन हायलाइट म्हणजे हे सेंटेनियल व्हील. हा जायंट फेरिस व्हील 2016 मध्ये नेव्ही पिअरच्या 100 इयर सेलिब्रेशनसाठी बनवला गेलेला, म्हणूनच त्याचं नाव सेंटेनियल. सुमारे 200 फूट उंचीवरून लेक मिशिगन आणि शिकागो स्कायलाईन जे दिसतं ना, ते लिटरली पोस्टकार्ड सारखं वाटतं. आणि फन फॅक्ट सांगते, आपला आकाश पाळणा जो आहे तो याच शिकागो मधल्या पहिल्या फेरिस व्हील पासून इन्स्पायर्ड आहे. जॉर्ज फेरिस नावाच्या इंजिनियरने हा पहिला फेरिस व्हील बनवला होता आयफेल टॉवरला चॅलेंज करायला. म्हणजे हिस्ट्री लिटरली इथून सुरू झाली आहे. या फेरिस व्हील मधनं वर जाताना सिटी लाईट्स हळूहळू चमकायला लागतात, आणि एक मुवमेंट येतो की तुम्ही फक्त शांत बसून तो फील करायचं असतं. इतकी सुंदर स्कायलाईन गोल्डन कलर मध्ये चमचम करताना दिसते. बाय बाय. इंडियन रेस्टॉरंट शोधलंय आम्ही, तिकडे चाललो आहोत बसने. आणि आम्ही मंचाव सूप ऑर्डर केलंय मस्त, आणि हे कूल ग्रेन म्हणून ड्रिंक आहे. कोर्स पण आलेला आहे, चीज पुलाव, मंचुरियन आणि शेजवान नूडल्स. गाजर हलव्याचा साईज बघा, हा एक वाटी पण नसेल घरात, पण ठीक आहे. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे. बरंच फिरणं झालं. आता आम्ही हॉटेलवर चाललेलो आहोत. उद्याचा शेवटचा दिवस आहे शिकागोमध्ये आमचा, आणि आम्ही शेड ॲक्वेरियम करणार आहोत सकाळी लवकर, कारण दुपारची फ्लाईट आहे. आय होप तुम्हालाही मजा आली असेल शिकागो बघून आमच्याबरोबर आज. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि मला सांगा की तुम्हाला कोणता स्पॉट जास्त आवडला या ट्रिपमधला. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.